त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार बनवणाऱ्या गांगुर्डे मावशी या ठिकाणी शालेय पोषण आहार बनवत असताना अचानक प्रेशर कुकरचा स्फोट होऊन गांगुर्डे यांचा या स्फोटामध्ये संपूर्ण चेहरा, हात तसेच डोळे भाजले गेले असून त्यांची प्रकृती अशी अतिशय गंभीर असून त्यांना तात्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिरसगावचे माजी सरपंच निवृत्ती ललके, आरपीआयचे युवा तालुका अध्यक्ष किरण मोंढे व सामाजिक कार्यकर्ते संतोष मोंढे यांनी भेट घेतली। तसेच झालेल्या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर गटविकास अधिकारी यांची भेट घेतली। त्याचप्रमाणे गट शिक्षण अधिकारी बच्छाव तसेच शासकीय यंत्रणेला तात्काळ प्रेस कॉन्फरन्सवर घेऊन मदत देण्यास भाग पाडले। त्यांच्या डोळ्याच्या उपचारांसाठी सुशील हॉस्पिटल नाशिक येथे त्यांना हलवण्यात आले असून या संपूर्ण प्रकाराची माहिती या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार हिरामण खोसकर यांना दूरध्वनीद्वारे देत आमदार खोसकर यांनी देखील तात्काळ या गांगुर्डे मावशींना मदत केली असून या संपूर्ण प्रकरणात ब्राह्मणवाडा जिल्हा परिषद शाळेतील माळेकर त्याचप्रमाणे संपूर्ण कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सेतू संघटनेच्या सरचिटणीस कल्पना तसेच बाळू पालवे यांनी भेट दिली। तसेच शिक्षणाधिकारी चव्हाण, लोखंडे व गीते यांनीही या ठिकाणी रुग्णांना भेट देत विचारपूस केली। ब्राह्मणवाडा त्र्यंबकेश्वर येथे स्वयंपाकी आणि मदतनीस स्वयंपाक करीत असताना आज सकाळी कुकरचा स्फोट होऊन त्या बऱ्यापैकी भाजल्या गेलेल्या आहेत। भाजल्यानंतर त्यांच्यावर ट्रीटमेंटसाठी त्वरित त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना हजर करण्यात आलं। तर डोळ्यामध्ये अतिशय गंभीर जखम असल्याकारणाने त्यांना नाशिकवरून डोळ्याची ट्रीटमेंट घेऊन पुन्हा इथं शिफ्ट केलं। तर सरकारकडे आमची हीच मागणी आहे की आज जर त्यांना स्वयंपाक करणाऱ्याला आज याचा कुकरचा स्फोट झाला, उद्या गॅसचाही स्फोट होऊ शकतो आणि त्यांचा जीव जाऊ शकतो, जगावू शकतात। तर त्यांच्या मागं त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी एक संरक्षक कवच म्हणून त्यांना काहीतरी एक विमा स्वरूपात त्यांना एक संरक्षक कवच लाभलं पाहिजे आणि सरकारने या सगळ्या कमी मानधनावर काम करणारे हे जे रोजगार आहेत यांच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, एवढीच माझी सरकारकडे विनंती आहे। आणि त्यांच्या कामाचा खूप मोठा मोबदला त्यांना मिळत नाही आणि त्या कमी मानधनावर काम करत असताना आपला जीव धोक्यात घालून मुलांना ते अतिशय रुचकर आणि चविष्ट जेवण देण्याचा प्रयत्न करतात। तर या सगळ्याकडे सरकारने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना विमारूपी संरक्षण कवच हे त्यांना प्रदान केलं पाहिजे। एवढं बोलून माझी गोष्टी थांबवतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।